नवरात्रीच्या दिवसात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि पहिला दिवस समर्पित आहे तो माता शैलपुत्रीला. शैलपुत्री ऋषभ म्हणजेच बैलवर आरूढ आहेत. त्यांच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात कमळ आहे. देवीला बर्फासारखा पांढरा रंग प्रिय आहे, म्हणूनच या दिवशी पांढऱ्या रंगाच्या फुलांनी पूजा करणे आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते. दुर्गादेवीचे प्रथम स्वरूप शैलपुत्री आहे. शैलपुत्री पर्वतराज हिमालय कन्या आहे. 9 दुर्गामध्ये शैलपुत्री प्रथम दुर्गा आहे. हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. शैलपुत्रीची पूजा केल्याने जीवनात शांती स्थिरता येते. शैल म्हणजे पाषाण आणि पाषाणाप्रमाणे ठाम राहण्याची प्रेरणा यातूनच मिळते असे म्हटले जाते. एकदा राजा दक्षने यज्ञ केला, पण त्याने शंकराला निमंत्रण दिले नाही. सतीला वडिलांचा यज्ञ पाहण्याची इच्छा होती, पण शंकराने सुरुवातीला मनाई केली. तरीही तिच्या आग्रहामुळे ती गेली. यज्ञात कुणीही तिला आदर दिला नाही. नातेवाईकांकडून तिरस्कार पाहून ती संतप्त झाली आणि स्वतःला योगाग्नीत जाळून घेतले. शंकराने प्रजापतीचा यज्ञ उद्ध्वस्त केला. पुढील जन्मात ती शैलपुत्री म्हणून जन्मली आणि शंकराशी विवाह केला. माता शैलपुत्रीकडून ही शिकवण मिळते की कुटुंबातील कमी वागणूक, अडचणी आणि अपमान आपल्याला कमी करू शकत नाही. आपल्या मनाचा आदर ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि आपल्या प्रेमात निष्ठा ठेवा, हेच खरे सामर्थ्य आहे.